प्रिया उमेशच्या लग्नामध्ये जरतरची गोष्ट अशी होती का? लग्न करायच्या आधी जेव्हा विचार विनिमय चालू होते, जेव्हा घरी सांगितलं होतं, तेव्हा काही जरतर आलं होतं का मध्ये? हा, एकच मेजर मोठं जरतर होतं, ते म्हणजे माझ्या आईबाबांचा होकार. आणि तेव्हा आम्ही दोघांनी हे पक्क ठरवलं होतं, म्हणजे हे आम्हाला माहिती होतं की जर दोन्हीही घरातनं होकार नाही आले तर नाही करायचं लग्न. हे तुम्ही बोलला होता त्या विषयावर? आणि दोघंही एकमताने बोललो होतो. असं नाही की कोणा एकाचं मत होतं आणि दुसऱ्याने ते फॉलो केलं. दोघांचंही हेच मत होतं की जर राजी खुशी आनंदाने दोन्ही घरं तयार नाही झाली तर पळून जायचं नाही किंवा काही भांडून बाहेर जाऊन लग्न करायचं नाही, काही नाही करायचं लग्न. यू गुड विथ इट. मग लग्नच नाही करायचं असंही ठरवलं होतं. म्हणजे कोणाशीच वेगवेगळे कोणाशीच पण नाराज, आई वडिलांना नाराज करून नाही करायचं हे कुठेतरी मनात होतं, कारण त्यांनी आपल्याला कुठेतरी हे केलं. आपण कुठेतरी हेही विश्वास होता की आपण कन्व्हिन्स करू. काय वेळ लागेल, अजून वेळ लागेल, काय वर्ष जातील, 2 वर्ष 3 वर्ष जातील, पण ते कधीतरी कन्व्हिन्स होतीलच, त्यांना कधीतरी पटेलच. सो आय थिंक त्याची आमची तयारी होती. हे अर्थात आमच्यात अंतर जास्त होतं, त्यामुळे असं हे होतं की तसा मग वेळ पण होता, कारण हा 8 वर्ष मोठा आहे माझ्यापेक्षा. आणि जेन्युअनली वयाच्या 18व्या वर्षी माझं ठरलं होतं की ह्याच्याशी लग्न करायचं. खूप लवकर ठरवलं प्रिया तू. 18व्या वर्षी. त्याच्यामुळे तेव्हा काही आई बाबांना सांगायची गरज नव्हती, माझ्याकडे खूप वेळ होता. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही माझ्या घरी सांगितलं, म्हणजे हळूहळू छोटं छोटं सांगायला सुरुवात केली. मग बवाल व्हायला लागले. म्हटलं हा ठीक आहे, होऊ देत, आता होऊ देत बवाल, खूप वेळ आपल्याकडे अजून. पण उमेश तुझ्याकडनं लगेच होकार होता? हो, 4 प्रश्न विचारले उमेशच्या आईने फक्त. काय होते ते 4 प्रश्न? स्वयंपाक येतो का? ओके. नॉनव्हेज करते का? नाही, मग व्हेज तरी करते का? मग नॉनव्हेज खाते का? बस, संपला विषय. आणि या सगळ्याची उत्तरं हो होती. नॉनव्हेज करत नाही, खात नाही, पण स्वयंपाक करते. येतो. हा, ते आम्ही व्हिडिओ बघतोच इंस्टाग्रामवर तुमचे. काय तिथे पसंत केली त्यांनी. माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम. हो, तुला किती प्रश्न विचारले उमेश बद्दल? खूप. मेजर प्रश्न काय होता? करिअर बद्दल. करिअर म्हणजे माझ्या आईबाबांचा कन्सर्न हा होता की एकतर मी खरंच म्हणजे आम्ही दोघंही अत्यंत साध्या मध्यमवर्गीय कुटुंबामधनं येतो, जिकडे खूप ट्रेडिशनली विचार केला जातो. आणि मला नाही वाटत माझ्या आईबाबांचं काहीही चुकलं ते त्यावेळेला काही जे काही विचार करत होते, कारण ते त्यांच्या मुलीच्या दृष्टीने विचार करत होते. एकतर त्यांना ही काळजी होती की तो 8 वर्ष मोठा आहे, एक 2-4 वर्ष मोठा मुलगा ठीक आहे, त्या वयाचं, मग एका वयाचे पडता, तर तो खूपच मोठा आहे. तर मी तिथे सांगितलं तुमच्याच दोघांमध्ये 9 वर्षाचं अंतर तुम्ही तिथे त्यांना बोलायला, आर्ग्युमेंटला स्कोप नव्हता. सो तो मुद्दा गेला. दुसरा मुद्दा होता जरतरचा, ते म्हणजे तुम्ही दोघंही एकाच क्षेत्रात आहात, जो त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आणि मोठा मुद्दा होता. अनसर्टन असेल आपलं फील्ड, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. खूप अनसर्टन करिअर आहे, कधी काम असेल कधी नसेल, तुलाही ह्याच्यातच करायचंय, मग तू तरी नोकरी कर. कारण ह्यांनी एमकॉम केलं होतं, पण मी मास कम्युनिकेशन वगैरे केलं होतं. माझा असा एक जॉब करू शकेन असा प्रोफाईल होता. सो मग तू तरी कर. माझे बाबा मला बँकेची परीक्षा वगैरे दे, कारण मी इकॉनॉमिक्स BA. सो बँकेची परीक्षा देण्याचे फॉर्म बी मारून देऊ लागले. म्हटलं काही नाही, मी करणार हेच आहे. पण तर हा त्यांचा मेजर कन्सर्न होता. पण मला असं वाटतं की काय म्हणतात, एक पण इंटरेस्टिंग नंतर गोष्टी करतात. मजा म्हणून मी सांगतोय की नंतर असं कळायला लागलं. तेव्हा मला माहिती नव्हतं, पण प्रियाच्या बाबांनी मस्त कोणाकोणाची कडनं चौकशी केली होती माझी. मला ना तो फील आला. लव्ह मॅरेज असं म्हटलं तर लव्ह मॅरेज ना, पण अरेंज मॅरेज मध्ये कसं ना, ते चौकशा करतात ना, तुमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये, बाजूच्यांकडे किंवा ओळखीच्यांकडे, तर मला ते नंतर इतकं मस्त वाटलं. म्हटलं अरे यार, ह्यांनी मस्त सगळीकडे चौकशी केली होती. अरेंज झालं मग तुमचं. हा, म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी ही जस्ट मेड शुअर की आपली मुलगी कोणत्या घरी जाणार आहे, मोर दॅन तो मुलगा तर चांगलाच आहे. म्हणजे आई बाबांना उमेश भेटला होता, त्याला तो आवडलाच होता, पण शेवटी तुम्ही लग्न करून त्या घरात पण जाता ना. सो मॅरेज इज नॉट ओनली अबाउट 2 people, इट इज अबाउट 2 families. सो ती कोणत्या घरात जाणार आहे
ते त्या घराची माणसं कशी आहेत, आजूबाजूची लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात, ओके आहेत का, हे सगळं माझ्या बाबांनी सगळं एक जासूसी करून झाली होती. पण त्यांना बिचाऱ्यांना संधीच मिळाली नाही. अरेंज असतं तर कसं खूप काम असतं ना आई वडिलांना, फोटो वगैरे ते काहीच त्यांना मिळालं नाही यार बिचाऱ्यांना. त्यामुळे त्यांनी तेवढ्यात हे करून घेतलं बहुतेक, त्यामुळे मजा आली मला. नंतर ऐकायला मजा आली. कमाल आहे. पण हे पण म्हणजे इतके प्रश्न उपस्थित केले असले तरीही उमेश माझ्या आईबाबांचा प्रचंड लाडका प्रचंड आईचा, स्पेशली आईचा. आणि माझ्या आईची एक गंमत होती, ती एकदा ना आवळा सरबत आईने केलं होतं, तर मी ह्याच्यासाठी थोडंसं घेऊन गेले होते, ते त्याला आवडलं. आणि मग मी आईला येऊन सांगितलं की आई जरा परत कर ना, माझ्या काही मित्रमैत्रिणींना हवंय. तर ती म्हणाली कोणाला हवंय. तर माझं आणि माझ्या आईचं नातं इतकं बेस्ट होतं की, आणि मी आयुष्यात कधी आईशी खोटं बोलले नाही. मला जमलंच, मी एरवीच कोणाशी खोटं बोलत नाही, पण मला आईशी तर कधीच खोटं बोलता आलं नाही. तर मी तिला सांगितलं की हा माझा एक मित्र आहे उमेश कामत, तो नाही का, हा अच्छा. आई म्हणली अच्छा त्याच्यासाठी आवळा सरबत हवंय. म्हणलं बरं. माझी आई म्हणे त्या दिवशी मला कळलं की हिचं आता सुरू आहे, कारण कोणीही असं कोणासाठी आवळा सरबत नाही घेऊन जात. मैत्रिणींसाठी मित्रांसाठी आवळा सरबत घरी बनवलेलं तेव्हाच नेतो जेव्हा आपल्याला स्पेशल असते ती व्यक्ती, स्पेशल किंवा त्या माणसाबद्दल काहीतरी एक वेगळी काळजी वाटत असते. आवळा आहे ना तो, त्याचं काही गोड छान टेस्टी सरबत नाही.